नमस्कार मित्रांनो, आता आपण या आस्वनी गॅलेक्सी जी साईट आहे याची बेसिक माहिती पाहूया। तर यामध्ये याचा स्कीम कोड आहे 811A आणि 811B। याचं लोकेशन जे आहे ते वाकड आहे। यामध्ये 1 BHK जे आहेत ते 11 आहेत आणि 2 BHK सुद्धा 11च आहेत। 1 BHK 352 ते 356 स्क्वेअर फूट मापाचे आहेत, तर 2 BHK जे 531 ते 565 स्क्वेअर फूट या मापाचे आहेत। LIG इन्कम ग्रुपसाठी स्कीम आहे, डिपॉझिट नेहमीप्रमाणे आहे आणि 1 BHKची किंमत आहे 15 लाखापर्यंत आणि 2 BHKची किंमत आहे 22.76 ते 24.81 लाखापर्यंत 2 BHK किंमत आहे। रेट याचे जरा कमी आहेत पिंपरी चिंचवडच्या तुलनेत, बाकी प्रोजेक्टच्या तुलनेमध्ये। तर याची डेट ऑफ कंप्लीशन जी आहे ती 29/12/2024 आहे, पण हा प्रोजेक्ट ऑलरेडी रेडी पोझिशन आहे। याला कोणतीही लिटिगेशन्स नाही आहेत। यामध्ये प्रोजेक्टमध्ये 5 विंग्स आहेत आणि म्हाडाचे बिल्डिंग जे फ्लॅट्स आहेत, म्हाडाचे फ्लॅट जे कॉमन बिल्डिंगमध्ये आहेत ते डी विंगमध्ये आहेत। तर आता आपण डी विंगची डिटेल पाहूया कशा पद्धतीने आहेत। तर डी विंगला 8 फ्लोअर आहेत टोटल, 4 फ्लॅट आहेत प्रत्येक फ्लोअरला, 2 लिफ्ट 2 स्टेअरकेसेस आहेत आणि पॅसेज जो आहे 2 मीटर आहे आणि 3.5 मीटरसुद्धा आहे। एकंदरीत हा प्रोजेक्ट खूप मला तर चांगला वाटलेला आहे आणि आपल्या भरपूर व्ह्यूअर्सची डिमांड होती की या प्रोजेक्ट व्हिडिओ बनवा, म्हणून हे लास्ट डेसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। आता हे तुम्ही थोडे 3D व्ह्यू बघू शकता या प्रोजेक्टचे। ॲक्च्युअल फोटोसुद्धा आहेत आपल्याकडे, तुम्ही पाहू शकता। हे बिल्डिंगचा ॲक्च्युअल फोटो आहे तयार बिल्डिंगचा। हे याचं गेट आहे। गेटवर तुम्ही पाहू शकता नाव आस्वनी गॅलेक्सी, आस्वानी गॅलेक्सी। हे अशा पद्धतीने याचं मेन गेट आहे आणि ही बिल्डिंग तुम्ही बघू शकता की पूर्ण रेडी पोझिशन आहे। आता आपण याचा फ्लोर प्लॅन पाहूया कशा पद्धतीने आहे। तर डी विंगचा आपण डायरेक्ट फ्लोर प्लॅन पाहूया, मास्टर प्लॅन कसा आहे। तर डी विंगमध्ये तुम्ही पाहू शकता की प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट्स आहेत, त्यामध्ये 1 ते 5 हे फ्लोअर्स जे आहेत ते म्हाडासाठी ॲलोकेट आहेत। इथं तुम्ही पाहू शकता की असं मार्क्सुद्धा केलेला आहे येलो कलरमध्ये। हे सर्व म्हाडाचे फ्लॅट्स आहेत, फर्स्ट फ्लोअरपासून 5th फ्लोअरपर्यंत आणि 6th फ्लोअर थोडे फ्लॅट्स आहेत। म्हणजे पर फ्लोअर 4 म्हणजे 4-5 फ्लॅट्स इथं आहेत आणि 2 फ्लॅट एक वरच्या फ्लोअरला आहेत। तर हा याचा मास्टर प्लॅन आहे। तुम्ही पाहू शकता की 2 2 BHK एका साईडला आहेत आणि 2 1 BHK एका साईडला आहेत। 2 बाल्कनी 2 स्टेअरकेसेस आहेत आणि टेरेस बाल्कनीसुद्धा प्रत्येक फ्लॅटला इथे देण्यात आलेली आहे। 1 BHKला सुद्धा बाल्कनी आहे आणि 2 BHKला सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे। ही एक खूप चांगली गोष्ट आहे। आता आपण यामध्ये एक 1 BHK पाहूया की कशा पद्धतीने याचे डायमेन्शन्स आहेत। तर 1 BHK तुम्ही पाहू शकता की एंट्री लिव्हिंग रूम आहे, लिव्हिंग रूमला अटॅच किचन रूम आहे, किचननंतर बेडरूम आहे आणि इथे एनक्लोज बाल्कनी देण्यात आलेली आहे। ॲक्च्युअलमध्ये एनक्लोज बाल्कनी म्हणजे ते एक रूमचाच भाग असतो, फक्त FSIच्या कॅल्क्युलेशनसाठी समथिंग काहीतरी ते एनक्लोज बाल्कनी असं दाखवण्यात येते, पण ते ॲक्च्युअलमध्ये रूमच असते। तर याच्यात आपण डायमेन्शन्स पाहूया। याचा हॉल जो आहे 9.25 बाय 12.5 असा हॉल आहे। किचन जे हॉलला बाल्कनी आहे 6.25 बाय 7चे बाल्कनी आहे हॉलला आणि काही दुसऱ्या हॉलला 10.5 बाय 7ची बाल्कनी आहे। किचन जे आहे 6.25 बाय 11.5 आहे आणि बेडरूम जे आहे 9.25 बाय 11.25 बेडरूमचं माप आहे। आता हे मी तुम्हाला इन्क्लोज बाल्कनी पूर्ण यामध्ये पकडून सांगितलेलं आहे माप पूर्ण। हे दुसऱ्या टाईपचा 1 BHK आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की जे टेरेस आहे म्हणजे बाल्कनी आहे ते याचं माप आहे 10.25 बाय
7 असं अशी याला बाल्कनी आहे. यामध्ये आता आपण 2 BHK पाहूया कशा पद्धतीने आहे. तर 2 BHK सुद्धा खूप छान आहे. 1 BHKला तुम्ही पाहिलं की टॉयलेट बाथरूम पूर्ण वेगळे आहे. तसं 2 BHKला टॉयलेट बाथरूम जे आहे ते अटॅच आहे. हे तुम्ही पाहू शकता. सेकंड फोर्थ फ्लोअरला कशा पद्धतीने आहे. 3rd आणि 5th फ्लोअरला 1 BHK कसा आहे आणि 2 BHK कसा आहे हे सुद्धा आपण पाहतोय. आता आपण 2 BHK पाहूया कशा पद्धतीने आहेत याचे. तर 2 BHKला तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला एंट्रीला एक बेडरूम आहे आणि आतमध्ये एक लिव्हिंग रूम आहे, त्याला किचन आणि नंतर मग परत एक बेडरूम अशा पद्धतीने आहे. 2 टॉयलेट बाथरूम्स आहेत, दोन्ही अटॅच आहेत. आता यामध्ये आपण 2 BHKचे डायमेन्शन्स पाहूया कसे आहेत. याचा हॉल जो आहे 9.25 बाय 14.25 एवढा मोठा हॉल आहे. याचा हॉल सफिशियंट आहे एकदम. हॉलला बाल्कनी जी आहे ती एक प्रकारची आहे की 14 बाय 6.25 अशा पद्धतीची एक बाल्कनी आहे आणि 9 बाय 6.25 अशी पण एक बाल्कनी आहे. म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या फ्लॅट्समध्ये तसे बाल्कनी आहेत. बाल्कनी तुम्ही पाहू शकता खूप मोठी बाल्कनी आहे. इतर म्हाडाच्या फ्लॅटच्या तुलनेला भरपूर खूप मोठी आहे बाल्कनी. किचन जे आहे 6.25 बाय 14 आहे. किचनलासुद्धा एक ड्राय बाल्कनी आहे 8 बाय 5ची. बेडरूम आहे 9 बाय 10. मास्टर बेडरूम आहे 12 बाय 9.25 मापाचं मास्टर बेडरूम आहे आणि काही ठिकाणी मास्टर बेडरूमलासुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे. तर तीसुद्धा खूप मोठी आहे. 12.5 बाय 5.25 फूट अशी बाल्कनी आहे आणि तुम्ही पाहू शकता की 2 अटॅच टॉयलेट बाथरूम्स आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता की स्टडी रूम म्हणजे छोट्या रूमला बाल्कनी आहे आणि काही ठिकाणी मास्टर बेडरूमला बाल्कनी आहे. ते दाखवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही या फ्लोअरला पहा. इथे लिव्हिंग रूम आणि किचनला एक बाल्कनी देण्यात आलेली आहे. तर एकंदरीत हा प्लॅन खूप छान आहे. तुम्ही जरूर या फ्लॅटला साईटला अप्लाय करू शकता. आता हे तुम्हाला सांगितलं की मास्टर बेडरूम जी बाल्कनी आहे 2 BHKच्या ती या प्लॅनला आहे 3rd आणि 5th फ्लोअरला. तर बघू शकता मास्टर बेडरूमला खूप मोठी बाल्कनी आहे, लिव्हिंग रूमला बाल्कनी आहे आणि किचनलासुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे. तर हा व्हिडिओ खूप गडबडीत आपण बनवलेला आहे कारण भरपूर व्ह्यूअरची आपली डिमांड होती. त्यामुळे कमी वेळेत आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे. तर याचे अगर मार्केट रेट आपण अगर पाहिले तर याच बिल्डिंगमध्ये बिल्डरचा जो 653 स्क्वेअर फूट कार्पेटचा जो फ्लॅट आहे तो 70 लाखापर्यंत बिल्डरने त्याची किंमत ठेवलेली आहे. म्हणजे 10,719 पर स्क्वेअर फूट असं माप ते येते. आणि त्या तुलनेने अगर म्हाडा फ्लॅटचे कंपेअर केले तर 531 कार्पेट एरियाचा म्हाडाचा फ्लॅट 23 लाख प्लस 4.5 लाख आपण एक्स्ट्राचे जागा धरले तरी 5,133 पर स्क्वेअर फूट असा पडत आहे. म्हणजे किमतीमध्ये सुद्धा खूप फरक आहे. निम्म्या किमतीत तुम्हाला फ्लॅट मिळत आहे इथे. ॲडव्हान्टेजेस खूप चांगले आहेत की हा फ्लॅट रेडी पोझिशन आहे, चांगली लोकेशन आहे, किंमतसुद्धा चांगली लावली आहे ह्या फ्लॅटला म्हाडाने. आणि महत्त्वाची म्हणजे प्रत्येक फ्लॅटला 1 किंवा 2 किंवा 3 बाल्कनी इथे देण्यात आलेले आहेत. डिसॲडव्हान्टेज फक्त असं वाटतं की आता आपण प्रत्यक्षात ही साईट पाहिलेली नाही आहे, पण आपण हा फ्लॅट प्रत्यक्षात पाहिलेला नाही आहे त्यामुळे आपण याबद्दल काही सांगू शकत नाही. तर या गोष्टीचा विचार करून तुम्ही प्लीज अप्लाय करा. आणि व्हिडिओला एंडपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.